जय भीम मंडळी, तुम्ही पाहता ऑल इन वन मिसेस बोरकर. मिसेस बोरकर पहा आज काय बनवणार आहे. आम्ही रात्री बनवली होती गोबी आणि वांग्याची भाजी. हे बघा एवढी भाजी वाचलेली आहे आमची. आता ह्या भाजीची बनवणार आहे आम्ही पराठे. नाश्ताकरिता असे झटपट पराठे बनेल त्यासाठी घेतलेली आहे आम्ही रात्रीची भाजी. आणि त्यात टाकणार आहे ओवा, जिरं आणि हे बघा हळद, आणखी धनिया पावडर, थोडं तिखट, चवीपुरतं मीठ आणि लसण आम्ही थोडंसं बारीक बारीक कापून घेतलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, सांबार आणि थोडं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. आता बघा आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या साहित्याने सकाळचा झटपट नाश्ता बनवतो. तर ते हे बघा आता ह्या भाजीला आपण थोडं असं बारीक करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. कारण गोबी आणि वांग्याची भाजी आहे ती, तर पीसेस राहतात त्यामध्ये, तर म्हणून आपण असं बारीक करून घ्यायचं थोडं. हे बघा या पद्धतीने पूर्ण भाजी आपण बारीक करून घ्यायची. हे बघा आता कणिक घेतली आहे. ह्या कणकीमध्ये आपण हेच पिठामध्ये आपण ही भाजी मिक्स करून घ्यायची. आणि हे बघा घेतलेलं साहित्य आपण संपूर्ण साहित्यसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यात थोडं टाकलेलं आहे आपण 1 चम्मच तेल. हे बघा या पद्धतीने सगळं आपण एकजीव करून घ्यायचं या कणकीमध्ये. हे बघा पाण्याचा वापर काहीच केलेला नाही आपण. सगळं कणिक या भाजीमध्येच मिक्स झालेलं आहे. आपल्याकडे जेवढी भाजी वाटते त्या भाजीनुसारच आपल्याला कणिक घ्यायची आहे, नाहीतर ते चवीला चांगलं लागतं. या पद्धतीने झालेलं आहे आपली ही उंडी तयार. पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण यामध्ये. भाजीमध्येच ते कणिक करून आणि पूर्ण साहित्य आपण मिक्स केलेलं आहे. आता याचे आपण पराठे करायला घेऊया. हे बघा आपण पराठे करायला घेतलेले आहे. आणि आता पराठे करायसाठी थोडी लोही घेऊन आपण थोडं त्याला गोल आकारात बेलून घ्यायचं. बघा लाटलेलं आहे. आणि आता त्यावर लावलेलं आहे आपण तेल. याला आपण त्रिकोणी किंवा चौकोनी आकारही देऊ शकतो. आता आम्ही आकार देणार आहे याला चौकोनी. हे बघा या पद्धतीने आकार द्यायचा. आणि आता ही आपण लाटून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने आपण लाटून घेतलेला आहे पराठा. आणि आता हा पराठा आपण तव्यावर शेकून घ्यायचा. हे बघा यावर आपण थोडं मग असं तेल परतवून घ्यायचं. दोन्ही दिशेने आपल्याला तेल लावायचं आहे आणि चांगला तेलामध्ये शेकून घ्यायचा हा पराठा. हे बघा किती छान झालेला आहे आपला पराठा. आणि आता हा पराठा आपण प्लेटमध्ये ठेवायचा. हे बघा प्लेटमध्ये घेतलेला आहे मी लोणचं आणि टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी. तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता. तुम्हाला जे आवडत असेल त्याबरोबर खायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.